नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की घसरणीनंतर सोने चांदीची भरारी, पहा किती महागले दर। चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदी महागले। काल चांदीने तुफान बॅटिंग केली तर सोने महागले। मौल्यवान धातूने दरवाढीची आघाडी उघडली। सराफा बाजारात आता काय आहे 10 ग्रॅम सोन्याची किंमत, चला तर जाणून घेऊया। मित्रांनो, सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी उसळली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात मोठी कपात केल्याने मौल्यवान धातूत विक्रमी घसरण नोंदवण्यात आली। बजेटनंतर आणि पूर्वी पण दोन्ही धातू घसरण होती। आता मात्र सोने आणि चांदी पुन्हा दरवाढीच्या आश्वासावर आरडून आले। पण चांदीने काल 2000 रुपयाची उसळी घेतली तर सोन्यात पण दरवाढ झाली। या आठवड्यात गेल्या 3 दिवसात भावात चढ उतार दिसून आला। आता काय आहेत बेशा किमती धातूच्या, चला तर जाणून घेऊया। मित्रांनो, सोन्याची तुफान बॅटिंग चालू आहे। सोने गेल्या 10-12 दिवसापासून उतरणीवर होते। भावात घसरण सुरू होती, पण अर्थसंकल्पानंतर तर मोठी घसरण नोंदवण्यात आली। पण या आठवड्यात सुरुवातीला सोमवारी सोने 270 रुपयांनी वधारले तर मंगळवारी त्यात 210 रुपयाची घसरण झाली। तर महिन्याच्या अखेरीस 31 जुलै रोजी सोन्याने 870 रुपयाची भरारी घेतली। गोल्ड रिटर्ननुसार आता 22 कॅरेट सोने 64,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। तर मित्रांनो, चांदीने घेतली भरारी। बजेटपूर्वी आणि नंतर चांदीत विक्रमी घसरण झाली, पण गेल्या आठवड्यात किंमत 7,000 उतरल्या होत्या। या आठवड्यात सोमवारी चांदीत 500 रुपयांची दरवाढ झाली। मंगळवारी तितकीच घसरण झाली। तर महिन्याच्या अखेरीस 31 जुलै रोजी चांदीने 2000ची आघाडी घेतली। गोल्ड रिटर्ननुसार आता 1 किलो चांदीचा भाव 86,500 रुपये इतका आहे। मित्रांनो, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आयबीजे म्हणते की 24 कॅरेट सोने 69,309 रुपये तर 23 कॅरेट सोने 69,031 रुपये तर 22 कॅरेट सोने 63,487 रुपयावर घसरले। तर 18 कॅरेट सोने 51,982 रुपये तर 14 कॅरेट सोने 40,546 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे। तर 1 किलो चांदीचा भाव 82,974 रुपये इतका आहे। वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते, तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।